तर न्यूज टॉप 9 मध्ये पाहणार आहोत मुंबईसह उपनगरात नेमक्या काय घडामोडी घडतायत। महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुंबई विजयदुर्ग रो सेवेला अखेर मुहूर्त सापडला। 1 मार्च पासून ही सेवा सुरू होत असल्यानं शिमगा तसेच गणेशोत्सवात बोटीने कोकणात जाण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार। मुंबईतील हवा प्रदूषणाचे मागील 7 वर्षांमधील सर्व विक्रम मोडीत। गेल्या 7 वर्षांमधील सर्वात उच्चांकी पातळीवरती वायू प्रदूषण पोहोचलं। काल मुंबईचं एअर क्वालिटी इंडेक्स हे 344 एवढं उच्चांकी होतं। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच थंडी गायब, मात्र तापमानात मोठी वाढ। मुंबईमध्ये शनिवारी 36.3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये तापमानाचे उच्चांक नोंदवले जाण्याची शक्यता। मुंबईमध्ये पंपिंग स्टेशनमुळे रेल्वे रोड पाण्याखाली जाणार नाहीत। कुर्ला सीएसटी रोड, माहीम कॉजवे आणि वाकुला नदीजवळ पंपिंग स्टेशन उभारणीला सुरुवात। पावसाळ्यामध्ये कुर्ला शिव रेल्वे स्थानकांदरम्यान रुळांवरती पाणी भरणार नाही। म्हाडाने मुंबईतील 84 दुकानांचा लिलाव केला असून त्यातील केवळ 35 दुकानांची विक्री झाली आहे। बिंबिसार नगर येथील दुकानांकडे व्यावसायिकांना सपशेल पाठ फिरवली आहे। 17 पैकी एकाही दुकानाची विक्री झालेली नाहीये। कल्याण पश्चिम येथील स्टेशन परिसरातील नव्या रस्त्यांवरती फेरीवाल्यांचा कब्जा। उद्घाटनाआधीच टप्प्यांची एंट्री झाल्यानं स्मार्ट सिटीला अतिक्रमणांचं ग्रहण। कोट्यवधी खर्चून तयार केलेला रस्ता प्रवाशांसाठी की फेरीवाल्यांसाठी, नागरिकांकडून संतप्त सवाल उपस्थित। ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या तिकिटात दर वाढ। दरांमध्ये आता लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे। तिकीट दरामध्ये 3 ते 5 रुपयांची वाढ होण्याचा अंदाज आहे। पहिल्या टप्प्यातील तिकीट 7 रुपयांवरून 10 रुपये होण्याचा अंदाज आहे। मुंबईच्या विक्रोळीमध्ये सळई हातात घुसल्यानं तरुण गंभीररित्या जखमी। तरुण दारूच्या नशेत असल्याची पोलिसांची माहिती। तरुणावरती रुग्णालयात उपचार सुरू। आता जाऊयात पुणे जिल्ह्यात। पुण्यात नेमक्या काय घडामोडी घडतायत पाहूयात न्यूज टॉप 9 मधून। पुण्याच्या कोंढव्यामध्ये रमजान निमित्त वाहतूक व्यवस्थेमध्ये काहीसे बदल। दररोज संध्याकाळी 5 ते रात्री 12 या वेळेमध्ये वाहतूक व्यवस्थेत बदल। रमजान महिना संपेपर्यंत हे बदल लागू असणार। पुण्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवस किमान तापमानात घट होणार। हवामान विभागाचा अंदाज। पुणेकरांना उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळण्याची शक्यता। धान्य भरडण्याच्या मशीनमध्ये स्कार्फ अडकल्यानं शेतकरी महिलेचा मृत्यू। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या कुरंगवडी या गावातील हा सगळा प्रकार। शुभांगी राऊत असं 41 वर्षीय मृत्यू झालेल्या महिलेचं नाव। गाई आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ। 1 मार्च पासून प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली जाणार। दूध उत्पादक संघाचा मोठा निर्णय। पुण्यात बुलेटच्या आवाजाला पोलिसांचा लगाम। दिवसभरात 348 सायलेन्सर जप्त। लाखो रुपयांचा दंड वसूल। वाहनांचे मॉडिफाईड सायलेन्सर्स काढून टाकत यावेळेस वाहतूक पोलिसांकडून 148 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत।